छगन भुजबळ 2004 साली मुख्यमंत्री होणार होते का? तसा सवाल आता उपस्थित होतोय। शरद पवारांनी केलेलं एक विधान त्यासाठी कारणीभूत ठरलंय। काय म्हणाले शरद पवार आणि त्यांचे वेगवेगळे अर्थ कसे काढले जात आहेत पाहूयात या व्हिडिओतून। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर 2004 मध्ये सर्वाधिक आमदार निवडून आलेले असतानाही शरद पवारांनी राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्रीपद का घेतलं नाही असा सवाल उपस्थित केला होता। शरद पवारांनी स्वतःच्या पक्षाच्या नेत्यांना मुख्यमंत्रीपद न देऊन एक प्रकारे अन्याय केल्याचा आरोप अजित पवारांनी एका मुलाखतीत केला होता। अजित पवारांनी केलेल्या आरोपांना शरद पवारांनी सडेतोड उत्तर दिलं। एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांनी 2004 मध्ये राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद सहज मिळालं असतं असं सांगितलंय, पण भुजबळांना मुख्यमंत्रीपदी नेमणं योग्य वाटलं नाही असं शरद पवारांनी म्हटलंय। 2004 मध्ये राष्ट्रवादीला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या, मात्र मुख्यमंत्रीपद काँग्रेसला देण्यात आलं। त्यावेळी राष्ट्रवादीत सर्वात वरिष्ठ म्हणून भुजबळांचं नाव होतं, मात्र त्यानंतर भुजबळांचं राजकारण तुम्ही बघा, त्यांना तुरुंगात जावं लागलं। त्या काळात भुजबळांच्या हातात नेतृत्व दिलं असतं तर महाराष्ट्राची अवस्था चिंताजनक झाली असती असं शरद पवारांनी म्हटलंय। 2004 मध्ये विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला विधानसभेत 71 जागा मिळाल्या होत्या, तर काँग्रेसला 69 जागा मिळाल्या होत्या। शिवसेनेला 62 तर भाजपला 54 जागांवरती यश मिळालं होतं। शरद पवारांच्या या दाव्यावर भुजबळांनीही आपली बाजू मांडली आहे। शरद पवारांनी या मुलाखतीतून अजित पवारांच्या आरोपांना उत्तर दिलंच आहे। शिवाय मुख्यमंत्रीपद सांभाळण्याची क्षमता त्यावेळी भुजबळांकडे नव्हती असंही सुचवलंय। शरद पवारांनी एकाच दगडात 2 पक्षी तर मारले नाहीत ना अशी चर्चा सुरू झालेली आहे।